आज कितीतरी वर्षानंतर प्रतीकला भेटण्याची वेळ आली. छे, भेटण्याची कसली, बघण्याचीच म्हणावी लागेल. पण सकाळी त्याने मला बघून न बघितल्यासारखं का केलं असेल? की मला बघितलंच नसेल? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात आले. तो निघून गेल्यानंतरही मी का कुणास ठाऊक त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ बघत होते. तेवढ्यात मनात आलं, जीवनात जसा आला आणि गेला, अगदी आताही तसाच. मला त्याला एकदा तरी बोलायचं होतं, पण काय करणार, तो त्याआधीच निघून गेला. का कुणास ठाऊक. त्या दिवशीपासून घड्याळात सकाळी 7 वाजले की माझी पावले लगेच डेअरीकडे वळायला लागायची. एक अनामिक ओढ असायची. मागील 8 दिवसांपासून आज तरी तो भेटेल याच आशेने मी निघाली होती. आणि घडलेही अगदी तसंच. मी डेअरीतून निघणार तेवढ्यात प्रतीक तिथे पोहोचला आणि त्याने मला आवाज दिला आणि म्हणाला, "अरे अनिका, तू इकडे कुठे?" तसं मला काही माहीतच नाही असं दाखवत मी बोलले, "अरे मी तर इकडेच राहते मागच्या 10 वर्षापासून." "अरे हो, विसरलोच मी. मीच आत्ता मागील महिन्यात इकडे शिफ्ट झालो." "अच्छा, ये ना कधीतरी घरी." "हो नक्की." म्हणून तो निघाला सुद्धा. मग न राहून मीच त्याला आवाज दिला, "प्रतीक, अरे नंबर तर दे तुझा. तुला मी कॉन्टॅक्ट कसा करू?" "अरे सॉरी हां, मी विसरलोच. घे 980000 आणि व्हॉट्सअपवरती मेसेज टाक." "नक्की." असं म्हणून तो निघूनही गेला. कदाचित खूप घाईत असावा तो. पण असो, आता नंबर मिळाला होता, आता हवं तेवढं बोलता येणार होतं. मलाच कळत नव्हतं मला असं काय होतंय ते. आता एवढ्या वर्षांनी मला 16 वर्षाचे मूल आहे हे मी विसरले तर नाही ना? एवढं काय, आपण पहिल्यांदाच एवढ्या वर्षांनी भेटलो, मग थोडं बोलायला हरकत काय आहे? असे कितीतरी विचारांनी थैमान मांडलं, पण सगळ्यांना विचारांना नंबर मिळाला या सुखाने सहज घालवून टाकलं. कित्येक कल्पना, नीती, अनीती, नैतिकता आणि अनैतिकता सगळं काही विसरून मी लहानपणात विरून गेली. शाळेतला तो 10वीच्या निरोप समारंभाचा दिवस होता. सगळेजण अगदी आनंदात असले तरी उद्यापासून आपण सगळे एकमेकांना सोडून जाणार याचं दुःख नक्कीच होतं. मित्रमैत्रिणी परत भेट देतील की नाही माहिती नाही. हीच भीती जाणून मला कदाचित प्रतीकला परत बोलता येणार नाही, म्हणून मी क्लास संपल्यावर रस्त्यावर थांबून त्याला विचारलं होतं, "प्रतीक, मला तुला बोलायचं होतं." "बोल ना." खरं तर अरे स्पष्ट बोल. काही नोट्स वगैरे हव्यात का तुला?" "हवं असेल तर बोल ना, कोणत्या विषयाचं हवं ते?" "प्रतीक, एवढे प्रश्न विचारू नकोस. ऐकून घे आधीच मी खूप तयारी करून बोलण्याचा प्रयत्न करते, त्यात तुझे प्रश्न." "अच्छा, बोल, काय म्हणतेस?" "मला ना तू खूप आवडतोस. म्हणजे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तांदूळ निवडताना पण मी तुझंच नाव लिहून कित्येकदा मिटवलं आहे. माझ्या वहीच्या शेवटच्या पानावरही माझं नाव मी अनिका प्रतीक पाटील असं लिहिलं आहे. माझं ठीक, पण तू सांग ना, तुला काय वाटतं ते?" मी बोलून मोकळे झाले. त्यावर तो शांत हसला आणि म्हणाला, "माझं तुझ्यावर आणि साऱ्या वर्गावर, या प्राणीमात्रावर खूप प्रेम आहे. त्या देवाने सृष्टी इतकी सुंदर बनवली की त्यात एखादी गोष्ट आवडत नाही असं होऊ शकत नाही. एखादी गोष्ट आवडणं काही वाईट नाही, पण हो, ती गोष्ट फक्त माझीच आहे. हा अट्टहास आजकालच्या प्रेमात दिसतो. त्यामुळे मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार नाही करू शकत, कारण आज आपलं वय नाही. पण नंतर आपण याचा नक्की विचार करू. नेमकं हो म्हणाला की नाही, मुळी हे मला कळलंच नाही. तरी विचार करू म्हणजेच होच असेल, नाहीतर स्पष्ट नाही म्हणाला असता." हाच विचार करून मी तिथून निघाली. आज SSC बोर्डाचा शेवटचा पेपर संपला. पेपर संपल्यावर अचानक प्रतीक समोर आला आणि म्हणाला, "चल आपण बंटीच्या टपरीवर चहा घेऊया." बंटी आमच्या सोबतचाच म्हणावा लागेल. 4थीच्या वर्गात असताना आई वडील ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि मग शाळा सोडून अशी अचानक टपरी सांभाळण्याची वेळ त्याच्यावर आली. पण चहा बनवण्यात त्याचा हात कुणीच धरू शकत नव्हतं. म्हणूनच तर सकाळी आणि संध्याकाळी स्पेशल चहासाठी त्यांच्याकडे झुंबड पडलेली असायची. प्रतीकची ती ऑफर ऐकून मी मनातून भयानक खुश होते. आम्ही दोघेही टेबलावर बसलो. बंटीला 2 स्पेशल सांगून प्रतीक माझ्या शेजारीच बसला आणि बोलायला लागला, "तू खूप सुंदर आणि हुशार मुलगी आहे. एक्झाम होती म्हणून मी त्या दिवशी तुला बोललो नाही. पण खरं तर मलाही तू तेवढीच आवडतेस. पण तुझी न माझी जात वेगळी आणि आमच्या घरची मंडळी जरा कर्मठ ब्राह्मणी. त्यामुळे पुढे या नात्याला काही अर्थ उरणार नाही. उगाचच प्रेमबंधात अडकून सुकणार फूल बनण्यापेक्षा मैत्रीच्या नात्यात जर आपण याला आणखी फुलवलं तर चांगलं नाही का?" हे ऐकून खरं तर मला खूप राग आला होता.
पण काय करणार, त्याच्या त्याच समजूतदारपणावर तर मी मोहित झाले होते. आता आमच्या दोघांचाही हातात चहाचे कप आले. एकदम स्वादिष्ट असणारा चहा सुद्धा आज मला कडवट लागत होता. चहाच्या वाफामध्ये माझ्या जळणाऱ्या प्रेमभावनांच्या धुसर वाफा मला दिसत होत्या. तरीही त्याला काही समजून न देता मी मैत्रीला हो तर म्हटलं. पण आता याचं तोंडही पाहायचे नाही असे मनोमन ठरवलं होतं. मध्ये बरेच काही घडून गेलं, तरी त्याला मी कधी भेटले नाही आणि बोलली नाही. आज मात्र अचानक सगळा भूतकाळ आत्ताच घडल्यासारखा समोरून गेला. या सगळ्या विचारात घर कधी आलं कळलंच नाही. घरात आले, दूध तापायला ठेवलं आणि मोबाईल हातात घेऊन व्हॉट्सअपवरती प्रतीकला हाय असा मेसेज केला. 2 तास झाले तरी रिप्लाय काही आला नाही. मग माझा व्हॉट्सअप डीपी बघितल्यावर लक्षात आलं, अरे मी पण वेडीच. हे आता त्याला कसं कळणार की हा माझाच नंबर आहे म्हणून. म्हणूनच आज कितीतरी दिवसांनी जुनाच पण जरा चांगला वाटणारा फोटो डीपी म्हणून ठेवला. बघणार असेल कुणी तर डीपी बदलण्याला अर्थ आहे. नजरा वळणार नसतील तर स्टेटसही व्यर्थ आहे. तेवढ्यात प्रतीकचा रिप्लाय आला, ओके अनिका, वी विल मीट गेट अगेन. वाचून मला जरा बरं वाटलं, कारण अजूनही तो तसाच आहे, पूर्वीसारखाच. इंग्लिशचा तर आधीपासूनच चाहता. लहानपणी शाळेत पण मस्त इंग्लिश बोलायचा. त्याने मला काही इंग्लिशमध्ये विचारलं की मी त्याला असं विचारायचे आणि मग तो सगळं शुद्ध मराठीत सांगणार. मग मी हसत हसत सांगणार, अभिमान आहे मला मराठी असण्याचा. आणि मग आम्ही दोघे खूप हसायचो. तो सोबत असला की मला कधीच काही कमी जाणवत नव्हती. कधी कधी सगळं सुरळीत जीवनाला आपणच आपल्या कर्मानं अवघड करून घेतो आणि उगाचच माझ्यासोबतचं का असं होतं म्हणून देवालाच शिव्या घालत बसतो. तेव्हा थोडं थांबून स्वतःलाच विचारायला हवं, याला जबाबदार मी स्वतः तर नाही ना? नेमकं असं काय झालं असेल अनिकाच्या आयुष्यात की ती इतकी जास्त नकारात्मक विचारांमध्ये गुरफटली गेली? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी भेटूया मैत्री की प्रेम भाग 2 मध्ये.